मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसाठी पुकारलेलं आमरण उपोषण मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी मागे घेतलंय। सध्या मनोज सरांगेंवर संभाजीनगरमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधलाय। संतोष देशमुख, महादेव मुंडे आणि गीते हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग होता। मात्र या प्रकरणातून धनंजय मुंडेंचं नाव यादीतून बाहेर काढण्याचं काम रश्मी शुक्ला, अजितदादा आणि फडणवीसांनी केलं असा मोठा आरोप सरांगेंनी केलाय। धनंजय मुंडेंनी कुणामार्फत माझा घातपात करायला लावला याची चौकशी झाली पाहिजे। धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी देखील मनोज सरांगेंनी केली आहे। मनोज सरांगेंनी धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। संतोष देशमुख त्यासोबतच गीते हत्याकांडामध्ये धनंजय मुंडेंचा सहभाग होता असा आरोपही मनोज सरांगेंनी केलाय। या पूर्वीच्या महासंचालक होत्या त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते। मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून। मी आता ते विषय लावून धरणार आहे त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची, तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहेत। नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो। परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता। त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ। ते कसं होत नाही ते बघतोच आता, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली। मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय आणि आणखीन कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते त्याच्यात काय काय झालेला आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं नाही सगळं एकदाची। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।